धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई, तरुणीचे एआयद्वारे अश्लील फोटो बनवून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक। इंस्टाग्रामवरून तरुणीचे फोटो मिळवून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे अश्लील फोटो तयार करून 50,000 रुपयांची खंडणी मागणाऱ्या नराधमाला धुळे सायबर पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत। गणेश पातलवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पीडित तरुणी पुण्यात एमपीएससीच्या तयारीसाठी राहत असताना ती ज्या इमारतीत राहायची तेथील केअरटेकर असलेल्या गणेश सोबत तिची ओळख झाली होती। याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेचे आणि तिच्या मित्राचे फोटो मिळवून ते मॉर्फ केले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अश्लील फोटो तयार केले। हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत त्याने खंडणीची मागणी केली होती। या प्रकरणी धुळे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत आरोपीचा माग काढला आणि हिंजवडी पुणे येथून त्याला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला। सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस कर्मचारी भूषण खलाणेकर, राजेंद्र मोरे, तुषार पोद्दार, विवेक बिलाडे, दिनेश श्रीराव, प्रसाद वाघ, महेश मराठे, हेमंत बागले, चेतन सोनगिरे आणि अमोल पाटील यांच्या पथकाने केली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे। सोशल मीडियावर आपले वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नका, अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि विशेषतः महिला व मुलींनी आपले डीपी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रोफाइल लॉक सुविधेचा वापर करावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी पीआय अभिजित सोनवणे, सायबर पोलीस स्टेशन धुळे। आज रोजी आम्ही सायबर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 1/2026 कलम 75, 308, 356 ITAC 67 अन्वये गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्यामध्ये पीडित मुलीचा फोटो AI जनरेट मॉप करून त्यातली ते फोटो व्हायरल करून त्याच्या मित्राला पाठवण्यात आलेला होता। त्याचे अश्लील फोटो बनवण्यात आले होते आणि ते फोटो व्हायरल करण्यासाठी त्याची धमकी दिली आणि त्याच्याकडनं पैशाची मागणी केली होती। तर तो अज्ञात इंस्टाग्राम धारक व्यक्तीचा आम्ही शोध घेतला आणि तो व्यक्ती पुण्यात मिळून आला आणि त्या आरोपीताच गणेश पातलवार म्हणून आरोपी आम्ही अटक करण्यात आलेली त्याला। त्यात पीडित मुलगी आणि हा मुलगा कसा संपर्कात आला हे महत्त्वाचं आहे की आपण आपली मुलं ज्यावेळेस पुण्याला शिकायला पाठवतो किंवा बाहेरगावी शिकवायला पाठवतो तर आपल्या मुलींची पर्सनल माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका। तो त्याचा गैरवापर करून AI जनरेटेड फोटो बनवून त्यांना तो धमकीद्वारे पैशाची मागणी करत असतात। अशा प्रकारे आपले इंस्टाग्राम, फेसबुक जे डीपी आहेत ते लॉक करून ठेवा। अनोळखी व्यक्तींची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नका, जेणेप्रकारे आपल्यासोबत काहीतरी गैरकायदेशीर कृत्य होणार नाही, याबद्दल आपल्याला आवाहन करण्यात येते।